आकाशवाणीचे पुणे केंद्र आहे. दुपारचे 3 वाजता प्रसारित होत आहेत आमच्या बालश्रोत्यांसाठी कार्यक्रम बालोद्यान. आजच्या बालोद्यानमध्ये आपण ऐकणार आहोत नाट्यरंजन कला अकादमी वारजे यांनी सादर केलेला कार्यक्रम नाटक एलियन एलियन. बालमित्रमैत्रिणींनो नमस्कार. आजच्या बालोद्यानमध्ये मी भाग्यश्रीताई तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. मित्रांनो, मी तुम्हाला मित्र म्हणते हे तुम्हाला नक्कीच आवडत असेल, बरोबर ना? आज मी तुम्हाला अशीच काहीशी एक गंमत सांगणार आहे. मित्रांनो, आपल्या प्रत्येकालाच मित्रमैत्रिणी असतात आणि त्यातला एखादाच मित्र असा असतो की तो आपल्यासाठी खूप खास असतो. म्हणजे असा की तुम्हाला जर तुमच्या आईबाबांनी काही खाऊ दिला खायला की तुम्ही आधी विचारता माझ्या फ्रेंडला पण आणलास का खाऊ, बरोबर आहे ना? मित्रांनो, हा जो मित्र असतो ना तो आपल्याला आधी कुठेतरी भेटलेला असतो. म्हणजे बघा, एखाद्या बर्थडे पार्टीत असेल किंवा एखाद्या पिकनिकमध्ये भेटलेला असेल आणि हा मित्र नंतर नंतर आपला खूप क्लोज फ्रेंड होतो आणि तो आपल्याला खूप आवडायला लागतो. आणि मग आपल्यालाही कधी कधी प्रश्न पडतो की हा अशी काय बरी जादू करतो की तो मला आता जास्तच आवडायला लागला. मित्रांनो, गाणं ऐकून तुम्हाला काही अंदाज येतो का की आज आम्ही तुमच्यासाठी कोणता कार्यक्रम आणला असेल ते? मित्रांनो, आजच्या बालोद्यानमध्ये आपण ऐकणार आहोत नाटक एलियन एलियन आणि ते नाटक आपल्यासाठी सादर करतात नाट्यरंजन कला अकादमीचे बालकलाकार. चला मग ऐकूयात. नाट्यरंजन कला अकादमी वारजे पुणे सादर करीत आहोत बालनाट्य एलियन्स एलियन. लेखक गोविंद गोडबोले, दिग्दर्शक सोनल गोडबोले. पात्रता तिची सोना स्वामी गोडबोले, मोना मैत्रेय भावे, बंडू अथर्व परांजपे, सई परिसा विसाळ, जाई सई देशपांडे, जी श्रेया वेलंकर, मधु मानस भोसकर. कुणावर राज्य होतं ते बघू. ते सोना मी म्हणणारा चालेल. नाही मुळीच नाही. कागदी मी का नाही? तू काहीतरी गडबड करते. मुळीच नाही. मग माझ्यावर सारखं राज्य होतं. हे बघ, तुझ्यावर राज्य आलं तर मी घेईल. सई ओके. अरिंग मिरिंग लवंगा चिरी चिरता चिरता रुगडुग बाजा गाई गोप उचलला राजा. वा
मी उतरले. आता माझ्यावर राज्य नाही. पाहिजे जी तुला वाटते हो ना. सॉरी सॉरी. तुमचं काय चाललंय? बंधू दादा, आम्ही राज्य कोणावर येतं ते बघतोय. मग खेळणार का? ते ठरलं नाही अजून. आधी ते ठरवा ना, नाहीतर बसाल आपल्या बडबडत. रिंग रिंग लवंगाची रिंग. बस ते राहू. ती सांग एखादा खेळ. ते पण गाणी म्हणू नका. आपलं नवं गाणं. गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या खेळू आपण ग साऱ्या. गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या खेळू आपण ग साऱ्या. गरा गरा फिरू आम्ही गिरकी अशी घेऊ आम्ही. गरा गरा फिरू आम्ही गिरकी अशी घेऊ आम्ही. पावसाच्या गारा अंगावरी कोसळती किती वरचे वरी. पावसाच्या गारा अंगावरी कोसळते किती वरचे वरी. 1 2 3 ढग करी गडाड. 1 2 3 ढग करी गडाड. 4 5 6 वीज करी कडाड. 4 5 6 वीज करी कडाड. 7 8 9 थांबा नाहीतर पडाल. 7 8 9 थांबा नाहीतर पडाल. गप बसा, असली पोळींची गाणी नकोत. अरे कसला दंगा चाललाय. मधू, काहीतरी नवीन खेळ सुचव ना. आपण नाटक करूया का? ते भारी आयडिया आहे. होणे, डायलॉग आपणच म्हणायचे. गीत कशाला असायचं, डायरेक्ट वाचायचंच. चालेल. पण नाटकाचा विषय तर ठरवा ना. मी सांगू? सांग सई. स्त्री भ्रूण हत्या. हा काय बालनाट्याचा विषय आहे? पण शाळेत तर अशाच विषयाची नाटकं असतात. शाळेतलं जाऊ दे, आपलं बालनाट्य आपल्यातून झालं पाहिजे. पण पर्यावरण विषय घेतला तर? पण थांब ना, गाण्याने सुरुवात करायची. झाडं लावू या रगड्या झाडं लावू. मग एसबी घेऊया का? एसबी? अरे फेसबुक रे. अजून जरा विचार करा, सुचेल चांगला विषय. आयडिया. विषय बोल. परग्रहावरचा माणूस. विषय छान आहे, पण त्याला जरा वळण दे. म्हणजे एलियन्स. हो ना, परग्रहावरला माणूस, पुढच्या तबकड्यातून येणारा माणूस. अरे मला तेच म्हणायचंय. परग्रहावरच्या माणसाऐवजी परग्रहावरली मुलं असं केलं तर? मस्तच. परग्रहावरील मुली करूया. आला याला मुलींचा पैका. असू दे रे सोना, हा विषय चालेल. चला आता विषय विस्तार. परग्रहावरील एक कुटुंब. आई, बाबा, 2 मुली. चालेल. पृथ्वीवरील एक कुटुंब. आई, बाबा, एक मुलगा, एक मुलगी. एकदम छान. परग्रहावरील मुली पृथ्वीवर येतात. कोणाकडे? कशा? तबकडीतून. आणि कोणाकडे म्हणजे काय? आपल्या पृथ्वीवरील घरात. मस्त. पात्र वाटून घेऊया. आपण 7 जण आहोत. 5 मुली, 2 मुलं. मी आणि जुई पृथ्वीवरचं बहीण भाऊ. मधू आणि गाई आमचे आई बाबा. मी आणि मोना आम्ही परग्रहावरल्या बहिणी बहीण. सई, ती त्यांची आई. ओके, नावं तीच ठेवायची का? नावं तीच, म्हणजे घोटाळा होणार नाही. येस. चला नाटक सुरू करूया. आपल्या कल्पना लढवत नाटक पुढे न्यायचं. नाटक बंदीच्या गाण्याने सुरू होईल. बागेत. चालेल. तयार? हो. बंधू दादा, परवा लागलेला दिला कोंब आलाय. वा, खरंच की. दादा, आमच्या शाळेतलं तर रोपाचं गाणं म्हणूया. चालेल. झाडं लावू या र गड्या झाडं लावू या र. खड्डा खणू या र गड्या झाडं लावू या र. बी पेरू या र गड्या झाडं लावू या र. माती घालू या र गड्या झाडं लावू या र. पाणी घालू या र गड्या झाडं लावू या र. कोण पाहू या र गड्या झाडं लावू या र. पानं पाहू या र गड्या झाडं लावू या र. खतं घालू या र गड्या झाडं लावू या र. फुलं पाहू या र गड्या झाडं लावू या र. फळ पाहू या र गड्या झाडं लावू या र. फळ तोडू या र गड्या झाडं लावू या र. फळ खाऊ या र गड्या झाडं लावू या र. झाडं लावू या र गड्या झाडं लावू या र. झाडं लावू या र गड्या झाडं लावू या र. झाडं लावू या र गड्या झाडं लावू या र. झाडं लावू या र गड्या झाडं लावू या र. बंधू, जुई, अरे कुठे आहात तुम्ही? बाबा, आम्ही बागेत आहोत. घरात या. संध्याकाळी काय करताय बागेत? आलो आलो. चला अभ्यास करा आणि झोपा.
हो बाबा, जास्त जागू नका. नाही बाबा. दादा, कॉम्प्युटरवर बसूया. हो, पण थोडा आहे. हा दादा, मला भीती वाटतीये. काय? हो ना, बघ तू. तू बंद केला नसशील. केला होता. तू पण बघितलंस की. हा, होतं असं कधी कधी. थांब, ते बंद करून येतो. एवढं काय घाबरायचं त्यात? भूत नसेल ना? हट, भूत नसतात मुली. लवकर ये. पण मी कॉम्प्युटर तर बंद केला होता. मामाची मेल चेक केली आणि झोपा आता, झालाय बंद. दादा, कोणीतरी बाहेर बोलतंय. झोप ग, कोणी नाहीये. मोना, अगं ते बाहेर ऐकू जाण्याचं बटन बंद कर. केलं का सोना बटन बंद? आणि मराठी भाषेचं बटन, ट्रान्सलेशनचं बटन दाबलं. स्क्रीनवर बघ. आपण कुठे आलोय? महाराष्ट्रात, पुण्यात आलोय. पण पुण्यात कसे? तेच तर कळत नाहीये. आपल्याला प्लुटोवर जायचं होतं ना? हो ना, आपल्या नेपच्यून ग्रहावरच्या ट्रिप आधी आपण प्लुटोवर पास. हो ना, आपल्यासारखं यान कुणाजवळच नाहीये. बटन दाबलं की क्षणार्धात फुलांमधून तिथे आपले बाबा आपल्या ग्रहावरचे ग्रेट सायंटिस्ट. आपण खूप ऍडव्हान्स मध्ये होतो. हो, पण बाबा रात्री म्हणत होते जाऊ नका, अलीकडे ते असंच करतात, प्रत्येक गोष्टीला नाही. मी काय म्हणते, आपण आपल्या आईबाबांना धडा शिकू. म्हणजे आपण नेपच्यून आपल्या ग्रहावर जायचंच नाही. मग इथे पृथ्वीवर राहायचं. खायचं काय? आपल्याकडच्या टॅबलेट फार कमी आहेत. रिपोर्टच घेतले होते ना आपण. मग कसं? रेडिओ. आपल्या हाताच्या कॉम्प्युटरवर सर्व सोयी आहेत. निळ बटन दाबलं की लोकांचे पदार्थ आपण आरामात खाऊ शकतो. आणि माझी बावली झोपताना ती माझ्या जवळ लागते मला. अगं, जुई झोपली तिची बावली आणून आपण ती ठेवाणी घेऊ. पण ते ओरडेल ना जायचंय. आणि आपण कुठे दिसणार आहोत? ते आपल्याला दिसतील, पण आपण त्यांना नाही. ठीक आहे, तिथे जवळच झोपू, म्हणजे विशेष फरक पडणार नाही. तिला वाटेल झोपेत बावली पलीकडे गेली असते. बरोबर, चल झोपूया. हो, ते करंगळी जवळचे लहान वयाचं बटन दाब, म्हणजे बारीक असे. हो, दाबते. बंद्या खंड्या मंद्या. उठल्या उठल्या सकाळी माझा का गुणगान करतेस? गुणगान नाही, ओरडतीये मी तुझ्यावर. तेच ते, संतल्याला गुणगानच म्हणतात. तू आणि संत शांत शांत. दादऱ्या पादऱ्या. अगं पण तुला ओरडायला झालं काय? माझी बावली का फेकली? मी? हो, तूच. कधी? मी झोपल्यावर रात्री. कसं शक्य आहे? काय अशक्य आहे? मी तर तिला हात घेऊन लावला नाही. मग माझ्या कुशीतून ती काय चालत गेली? गेली कुठे म्हणती? तू ठेवलीस ती का गेली? पण मी कशाला ठेवेन? मला काय माहित? तुझा गैरसमज होतोय. काही गैरसमज नाही. पुरावा काय? सांगते ना. या खोलीत आपण दोघेच झोपतो. रात्री तू कॉम्प्युटर बंद करून आलास, मी झोपले. एकाकी भावली ती बघ त्या कोचवर. भावली निर्जीव आहे, ती चालू शकत नाही. मी स्वतः तिला ठेवली नाही, मग तूच ठेवलीस. भूताने ठेवली असेल. हेच ते, मला भीती दाखवण्यासाठी तुझं ते कटकारस्थान. अजिबात नाही. कट नाही ना कारस्थान नाही. थांब, तुझं नाव आईलाच सांगते. सांग सांग. तुझे दाढी मिशा लांब लांब. बापरे, गेले असतं. मला पण कळायला हवं. आई, ए आई, मी काही नाही केलं ग. मोने, भाऊने धमाल आणली ना? काय जोरात बांधत होते ना? तू माझ्याशी बांधतेस ना तसं, ते तूच माझ्याशी बांधतेस. ते राहू दे, मी तर गंमतच करणार होते. ते दोघं भांडण होते ना, त्या भावली उचलून जुईच्या पलंगावर ठेवणार होते. बापरे, आघात जरी भावली पाहून जुई तर बेशुद्धच पडली असती. पण मग धमाल आली असती ना? ते चल, मला जाम भूक लागली. अगदी ते सकाळी सकाळी चहा, दूध, ब्रेड, बिस्किट मिळतं. दे बाई काहीतरी. हा, आज आपण दूध बिस्किट घेऊ. स्वयंपाकघरातली गर्दी कमी कर. मग कपाटातून दूध आणते. ब्रश कर आधी. हो, करते. मला तर अजून नाही करायचे. बघ आता मी काय काय करते. नको ग बाई, मला भीती वाटते. घाबरतेस कशाला? मी आहे ना. पण आपण इथे परके आहोत. असू दे की. परके पण अदृश्य ते पण आहेत म्हणा. मग घाबरायचं कशाला? तरी पण राहू दे. तू काय माझं ऐकणारच थोडीच. दादा. आता कशाला दादा? अरे पण दादाने भावली त्याच्यावर ठेवली ना. सॉरी. आणि सॉरी. ते ऐक ना. ऐकतो.
पण एका अटीवर. बोल. अट मान्य. रत्न सांगताच. अडला हरी. काय? नाही रे, गरजवंताला अक्कल नसते. ठीक आहे. अट सांग. पहिली अट, माझ्याशी भांडायचं नाही. मान्य. दुसरी, मी सांगेन ती सगळी कामं करायची. मान्य. तुझी गोष्टीची पुस्तकं अधूनमधून मला वाचायला द्यायची. तेही मान्य. ठीक आहे, सांग मग काय आहे ते. तू माझा चांगला दादा आहेस ना? नसका पुरे. नसता नाही रे, तुझं वाचन चांगलं आहे. आहेच नाही. तू नाटकात पण छान काम करतोस. अभिनयाचं आपलं बक्षीस ठरलेलं. नाट्यछटेत पण. फालतूपणा पुरे. राहिलं. दादा, आमच्या शाळेत एक नाट्यछटा स्पर्धा होणार आहे. त्या स्पर्धेत मला भाग घ्यायचा आहे. नाट्यछटा आहे का? मी निवडली आहे, पण तू जरा वाचून दाखव ना. तू कशी म्हणतेस, बघूया की. मला भीती वाटते रे. स्पर्धेत त्या मुलांसमोर घाबरत नाट्यछटा सादर करणार का? तसं नाही रे, पण. ठीक आहे, आणि पुढे. ठीक आहे, तू सुरू कर. मी पण तसंच वाचायचं ठरवलं असेल तर पुढे मी वाचेन. ठीक आहे, ऐक. मोठी आली शहाणी. वाचायचं कसं आहे मला शिकायचंय. वाचायची अक्कल मला शिकायची. तोंड बघ म्हणावा आरशात. अरे, वाचन ही एक कला आहे, आणि कला म्हटली की त्याचा तंत्र असतो, त्याचा मंत्र असतो. ते तंत्र आणि ते मंत्र आत्मसात करायला लागतो. छान पोशाख करून माईक समोर उभं राहिलं की आदर्श वाचन होत नाही. तुम्ही म्हणाल, कोणाबद्दल बोलतेय मी? अहो, आमच्या वर्गात ती पूजा आहे ना, तिच्याबद्दल सांगते मी. मला म्हणते कशी, जुई तुला वाचता येत नाही. हो, मला म्हणाली. आकाशवाणी नाट्यवाचन स्पर्धेत निवडली गेलेली मी ती पूजेतली सांगते की म्हणून मला वाचता येत नाही, मला शिकायचे. असा राग आला तिचा की बस, नाचता येईल ना म्हणून अंगण वापरो. स्वतःला धड वाचता येत नाही आणि दिग्दर्शनाचं आव आणते. ती कशी वाचते माहित आहे का? ऐका हा, पूजा स्टाईल. भारत माझा देश आहे, सारे जाऊ दे. आता सांगा, वाचताना असं करणं म्हणजे हा वाचन दोष नाही का? अहो, एवढंच कशाला, एकदा तिने वाचताना कमालच केली. सगळ्या वर्गात हसा पिकला. कसं वाचलं तिने माहितीये? ते दोघे बाई गाडीत बसून गेले. गुरुजींनी कपाळाला हात लावला. अहो, असं काय? वाक्य असं होतं, ते दोघे बैलगाडीत बसून गेले, पण पूजा नको तिथे थांबली आणि अर्थाचा अनर्थ झाला. आता मला सांगा, वाचताना नको तिथे थांबणं हा वाचन दोष नाही का? दुसरा सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोळा पाषाण. आणखीन काय? एवढंच कशाला? वाच तर अशी वाचते की मोठं घालते का विमान तेच कळत नाही. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझी बांधव आहेत. मला सांगा, वाचनाची गती मध्यम असावी. एवढी साधी गोष्ट तुला कळू नये, आणि ती सांगितली की साधी धडकलीच म्हणून समजा. तिच्या या एक्सप्रेस वाचण्याबद्दल सुमती आणि तिचं आणखी हसू झालं. त्याचं असं झालं, नाट्यवाचन स्पर्धेची तयारी सुरू होती. मैत्रिणींचं भांडण होतं. त्यांची वाक्य अशी होती, ए जागा, आली मोठी शाणी, मला शिकवते. पुन्हा माझ्या वाटेला जाऊन तर बघ. आता ही वाक्य रागाने मोठ्याने जरा जलद म्हणायची होती. त्यांनी ना खालच्या पट्टीत आणि संत गतीत म्हटली, अगं जा, आली मोठी शहाणी. असं म्हणजे का भांडण झालं का? खालची पट्टी, मधली पट्टी, वरची पट्टी, या वाचन पट्ट्या ज्याला कळत नाही ती का अगं वाचन करणार? कप्पा. आणखीन एक गोष्ट, अगं बाई, नाकात तर अशी बोलते की जणू अक्कल कोकणी माणूस बोलतो. अहो, पण सगळीकडे असं नाकात बोलायचं नसतं, तो वाचन दोष मानला जातो. त्याने तुला सांगितलं आणि नाकाला मिरच्या जमल्या की एखाद्या कोकणी माणसाची नक्कल नाटकात चालते. हो शिंचा, अरे असं काय करतात? हातात अशी त्याला 4 नारळ काढून मिळेल. पण कोणा मोठ्या शहरातल्या पुण्यातला मुलगा, गुरुजी मी वर्गात येऊ का? शाळेत यायला मला उशीर झाला हो, असं नाकात बोलायला लागला तर शोधणार आहे का? जिला नाही अक्कल आणि शिकवते मला अक्कल, मीच ऐकणार नाही तिचं. ती काहीही म्हणू दे, पण तिच्या नाकावर तिथून नाही यंदा वाचनाचं पहिलं बक्षीस घेतलं ना तर जेही म्हणून नाव सांगणार नाही. गुड, असंच वाचायचं. अहो, जरा तुमच्याशी बोलायचं होतं.
आपल्या मुलांबद्दल का? नाही हो, बंधू आणि जुई गुणी मुलं आहेत. मग कशाबद्दल बोलायचं? अहो घरात भुताटकी होतीये. काहीतरी वेळेसारखं बोलू नकोस. अहो खरंच. तू पण जुई आणि बंधू सारखं बोलायला लागलीस. हो असं काय करताय? खरंच सांगते मी. काय काय झालं सांग बरं मला. परवा अर्ध पातेलं दूध फ्रीज मध्ये ठेवलं होतं. सकाळी बघते तर काय पातेलं स्वच्छ, चाय पण गायब आणि दूध पण. मुलं केली असतील. नाही हो, दोघांना विचारलं, नाही म्हणाले ते. एवढंच नाही तर पोळ्यांच्या डब्यातल्या 2-4 पोळ्या पण कमी होतात. सफरचंद, चिक्कू 2-4 कमीच. परवा तर साखरेचा डबा पालथा आणि कव्हर म्हणजे तेलाची बुदली पालथी आणि शेंगदाण्याच्या चटणीचं झाकण उघडं. विचार करायला लागण्यासारखी गोष्ट आहे. पोरं पण म्हणतात रात्री कधीतरी कॉम्प्युटर सुरू होतो, FM रेडिओ सुरू होतो. भुताटकी तर असेल ना? मला नाही वाटत असं. आई, मी वैतागलीये. का ग? अगं दादाच्या आणि माझ्या दप्तरातील काही पुस्तकांची कोणीतरी आदलाबदली केली. हो ग आई, कोणीतरी अदृश्यपणे घरात वावरतंय असं पण वाटतं. आज आणखीन एक गोष्ट घडली. मी सायकलवरून नेहमीसारखी शाळेत जात होते, तर पाठीमागे कुठेतरी बसल्यासारखं वाटलं. अगं मलाही सायकल चालवायला वेळ जात होती. आणि सर्वात कहर म्हणजे 4लाच कोणीतरी शाळा सुटण्याची बेल वाजवली. हो ग, शिपाईकर वर्गात नोटीस करत होता. सारी शाळा आश्चर्यचकित झाली. माझ्या काही मैत्रिणींचे डबे मोकळे. अहो मुलं खोटं नाही बोलायची, काहीतरी बघा. बघतो, उद्याच बघतो काय ते. मोना, प्रकरण फार चिघळणार हा. पण सोने मज्जा येते ना? येते ग. मी बंडूच्याच वर्गात होते. हिंदीचं पुस्तक आणि वही काढायला करत राहिलं तर त्यागमधून जुईचीच हिंदीची वही आणि पुस्तक. सर मस्त रागवले गेला आणि शाळा सुटल्याची बेल पण मीच दिली की. पोरांची डबे पण मस्त होते ना? हो हो, पण आता आवडतं झाला पाहिजे. ते का? बंडूचे बाबा काय म्हणाले ते ऐकलंच ना? ते का आपला बंदोबस्त करणार आहे? या पृथ्वीवरल्या लोकांची मला फार भीती वाटते. अजिबात घेऊ नकोस. पण काही चांगल्या गोष्टी पण मला शिकायला मिळाल्या. हो ग, पृथ्वीवरच्या मुलांनी पर्यावरणासाठी किती प्रयत्न केले, नाहीतर आपल्याकडे झाडांची काय अवस्था. घरात कुटुंबात किती प्रेम आहे बघ ना. आई बाबा मुलांशी किती छान बोलतात. घरात संवाद आहे, हे मात्र खरं. घरात संवाद हवा, पण आई बाबा तर बोलतच नाहीत आपल्याशी. सारखे कामात दंग. प्रगत तंत्रज्ञान, उच्च तंत्रज्ञान म्हणजे सुख नाही. घरातला एकोपा हेच खरे सुख आहे. मुला, मला आईची आठवण येते ग. मला बाबांची आठवण येते. जाऊयात का परत? पण जाणार कसं? पंचयंत्र आपल्याजवळ कुठे? चल ना, रडू नकोस. जरा सोफ्यावर बस. कसं जायचं? माझ्या बरोबर. आई, बाबा कुठे? ते कामात आहेत. बंडू, बाहेर कोण बोलताय रे? भूत भूत. भूत? अगं बाई, कोण तुम्ही? या मुली कोण? तुम्ही अशा का दिसताय? अगं ते परग्रहावरील दिसतात, एलियन. आई, आई हिला मी एकदा पाहिलं होतं, माझी रावली नेताना. मला वाटलं भूत. मी गप्पच बसले. घाबरू नका, आम्ही माणसंच आहोत, पण नेपच्यून ग्रहावरची. नेपच्यून? अगं प्लुटोचा अगोदरचा ग्रह. पण तुम्ही इथे कसं काय? अहो, या दोघींचा हट्ट होता सहलीला जायचा प्लुटोवर. पण तिथे बाबा शास्त्रज्ञ प्लुटोवर 8 दिवस तुफान जागे येणार हे त्यांना माहीत होतं. आणि मुली आम्हाला न सांगता जातील म्हणून किरण यांना आपलं प्लुटोचे यंत्र त्यांनी काढून ठेवलं आणि या पृथ्वीवर आल्या. पण तुम्हाला यांची काळजी नाही वाटली? नाही, कारण या कुठे आहेत, काय करतात हे सगळं आमच्या घरच्या कम्प्युटरवर दिसत होतं. यांची मस्ती जरा वाढली होती, मनाची जास्त. आणि खरंच हो, लेझर किरण तंत्रज्ञानामुळे तुमची सगळी गोष्ट आम्हाला कळत होती. पण म्हटलं असू दे, हे पृथ्वीवरचं चांगलं घर आहे, मुलीवर काही चांगले संस्कार होतील. आणि या दोघींचे वस्तू लक्षायचे वगैरे प्लॅन सुरू होते. त्यांना आजही येणारच होते यांना मिळायला. आणि आम्हाला अदृश्य व्हायची कला अवगत असल्याने तुम्हाला त्या दिसल्या नाही. एकदा चुकून सोनाचं अदृश्य व्हायचं बटन दाबायचं राहिलं म्हणून ती जुईला दिसली. ती खूपच घाबरली होती. मी तिथूनच लगेच ते बटन ऑपरेट केलं. अय्या, किती मज्जा. चला, म्हणजे पदार्थ गायब व्हायचं कारण कळलं. सोना मोना नाही का तुम्ही? हो.
म्हणजे इथून तिथून मुलेसारखीच पृथ्वीवरची असू देत नाही तर परग्रहावरची. जरा आई बाबा बोलले का? पण आता आली नाही कृष्णा, परत नाही कधी घर सोडणार. चला आज पुरणपोळीचा बेत करू आणि पाहुण्यांची पाठवणी करू. आई, पुरणपोळी खूप छान लागते. त्या दिवशी 2 पोळ्या गायबच होत्या. सॉरी काकू. असू दे, बसा निवांत, मस्त स्वयंपाक करते, जेवा आणि घरी जा. नको उगाचच तुम्हाला त्रास. त्रास कसला? अहो, अतिथी म्हणजे आम्हा भारतीयांना देवासमान, आणि तुम्ही तर परग्रहावरले अतिथी म्हणजे महादेवासारखे. सॉरी हाजी, सॉरी बंधू. असू दे असू दे असू दे. पण तुमची काळजी करते ना आई. मला या मुलांची छोटी छोटी छान छान गाणी फार आवडतात. तुम्ही गाणी ऐका, मी यांच्या आईशी गप्पा मारते. बंधू, यांना कोणतं बालगीत ऐकायचं ते लावले. हो बाबा. मला तूर गायचं, मला तूर गायचं, हातीला चादर लावायचं. मला तूर गायचं, मला तूर गायचं, हातीला चादर. आई बसनाचा हाताचा. नाट्यरंजन कला अकादमीच्या बालकलाकारांनी सादर केलेलं एलियन हे नाटक आत्ताच आपण ऐकलं. आणि मला माहितीये मित्रांनो, तुम्हाला हे नाटक खूप आवडलं असणार आहे. बालमित्रांनो, कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. बरं, तर मग आपण पुन्हा भेटूया पुढच्या बालयोद्धांमध्ये नवीन गाणी, नवीन गोष्टी आणि नवीन कलाकारांसोबत. तोपर्यंत मी भाग्यश्री आता तुमचा निरोप घेते. टाटा.